तर मुंबईच्या वरळी परिसरामध्ये एका इमारतीला आग लागली। कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरमध्ये ही आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबईमध्ये कमला मिल परिसरात टाइम्स टॉवरमध्ये ही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न त्यांच्या मार्फत केले गेले। माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, नेमकी कधीची ही घटना आहे? प्रज्ञा, आज सकाळी आग लागलेली आहे काही वेळापूर्वीच आणि घटनास्थळी जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या आहेत। वरळीमध्ये कमला मिल परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। या इमारतीला आग लागली आहे, मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। आतमध्ये कुठले लोक अडकलेत का याची शाश्वती केली जाते, कारण का खरं तर ही सकाळची वेळ आहे। इतक्या सकाळी कोणी ऑफिसेस मध्ये नसतं, मात्र जर कोणी आहे तर मग त्यांना वाचवण्याचे पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे, त्यामुळे जेव्हा हे कार्य पूर्ण होईल आणि आग विझवली जाईल त्यानंतर सगळं स्पष्टीकरण जे आहे, सगळं खरं चित्र समोर येईल। प्रज्ञा, नक्कीच जुई, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आसपासच्या परिसरामध्ये पण अनेक तिथे इमारती आहेत, अनेक आपण बघतो की कमर्शियल बिल्डिंग सुद्धा या भागामध्ये आहेत। ही आग नेमकी कितव्या मजल्यावरती लागली आणि कुठपर्यंत पसरत गेली, कारण काही मजल्यांना ती आग लागलेली दिसतीये? प्रज्ञा, खरं तर ज्या आजूबाजूची इमारती आहेत त्यांना कुठलंही नुकसान झालं नाहीये, मात्र ही जी आग आहे ती त्या विशिष्ट मजल्यावरतीच लागली होती आणि ती पूर्णपणे पसरली गेली तिथे। त्यामुळे ती खरं तर सकाळी झालेली एक मोठी दुर्घटना मानली जाते आणि त्याच कारणास्तव अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत। जसं मी मगाशी देखील उल्लेख केला की शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग विझवण्यासाठी, कारण का या संपूर्ण मजल्यावरती ही आग लागलेली आहे, पसरलेली आहे। त्यामुळे निश्चितच आता अग्निशमन दलाचे देखील प्रयत्न सुरू आहे। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।